हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्त राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर कल्याण वेस्टला गेल्यानंतर जस्ट आम्ही उतरलो आणि उतरता उतरता हे ताई आणि दादा एकदम समोरून म्हणजे बाईकवरून आले आणि उतरल्या इतके छान बोलत होते. त्यांना इतका आनंद झाला भेटल्यानंतर. त्यांच्या मुलीचं इथे यात्रेमध्ये गॅदरिंग होतं म्हणून ते आले होते आणि अनायसे भेट झाली. तर खूप छान वाटलं त्यांच्यासोबत बोलून. कल्याणचेच आहेत ते. खूप मस्त वाटलं. तर आज मी खरेदीला जिथे आली आहे तर लोकेशन दाखवते की तुम्ही कल्याण वेस्टला आलात तर छत्रपती शिवाजी महाराज चौकमधून चिंतामणी ओम चिंतामणी ज्वेलर्सच्या इथून सरळ आलात तर बघा पुढे इथे अत्रे ऑडिटोरियम आहे आणि त्याच्या ऑपोजिट साईडलाच लाईनीमध्ये पूर्ण ही भांड्यांची सर्व दुकानं आहेत. हा जुना कल्याण किंवा जुना बाजार भांड्यांचा म्हणून ओळखला जातो. तर इथे बघा हे प्रवेश म्हणून दुकान आहे. ओम पूजा भांडार दुकान आहे, त्याच्या पुढेच प्रवेश म्हणून दुकान आहे. तिथून मी खरेदी करणार आहे. जो अभी आप थोड़ा इधर थे ये ना बिना कलर आप यूज कर सकते हो. हां. पण ते कसं बनवल्यानंतर इमिडिएटली दुसऱ्या भांड्यात काढायचं असं निकालना पडतं. केवढी छोटीशी समई देवघरात लावायला मस्त आहे. त्याची प्राइस काय आहे? दीदी दीदी ये वाला देखो वो प्लेन क्वांटिटी असते ना तर हे तुम्हाला आहे ना 1500ला डझन 1 डझन 1500 रुपीज 1 डझन. म्हणजे क्वांटिटीने घेतलं तर 1500ला एक डझन पीस मिळणार म्हणजे 12 पीस आपण जास्तीचे घेतले तर. आणि हळदी कुंकूसाठी खूप बेस्ट आहे. जर तुम्ही आपण समजा नेमक्याच बायकांना बोलवणार असेल, समजा जास्त बायका येत नसतील, 5 बायका वगैरेच येत असतील तर हे खूप बेस्ट आहे. म्हणजे कोणीतरी आपल्याला नेहमी लक्षात ठेवेल अशी वस्तू आहे. नाही तर नॉर्मली आपण काय ते प्लास्टिकचं वगैरे काय ना काही देतो तर ते कुठेतरी टाकलं जातं आणि कसं तरी पडून राहतं. पण ही हळदी कुंकूची गोष्ट आहे आणि ही नेहमी कोणाच्या तरी देवघरात राहील किंवा अशी खूप छान आठवणीत राहील. ते पण मस्त आहे. हां छान आहे. परत कलई करायला तुम्हाला बोलवणार. हे पण हे सिंगल आहे, हे डबल आहे. त्याच्यामध्ये डिझाईन पण हां, याच्यामध्ये डिझाईन्स वेगवेगळे आहेत त्याच्यामध्ये. चांगली वाटते, जाड वाटते. हे पण मस्त आहे. वाव, हे खूप छान आहे. सिंगल. दादा हे कसे आहेत? असे खोलायचे आहेत का? अच्छा मस्त आहे कुंकूसाठी. कोणतरी म्हणजे जास्तीचे आयटम घेतले तर त्याच्यामध्ये अजून स्टीलमध्ये पण आहे. स्टीलमध्ये पण बऱ्याच गोष्टी आहेत. हळदी कुंकू 4 आहेत. अजून काय काय हळदी कुंकूसाठी देण्यासाठी. थोडी मोठी आहे समोर, सुंदर आहे. प्रसाद ठेवू शकतो किंवा काय ठेवू शकतो. गंगाजल आहे मला वाटतं. काय ते त्यांना विचारलं पाहिजे काय ते. पित्तलची छोटी गंगाल आहे, प्रसाद ठेवायला. 3 वाले एक आहे, 2 वाले मध्ये 2 मॉडेल आहे आणि हे सिंगल आहे. पण सुंदर आहे. 2 मध्ये एक यू मॉडेल आहे, एक यू मॉडेल आहे. पण याला थोडासा समजा तांदूळ वगैरे ठेवायला बाजूला जागा भेटते. हे हळदी कुंकूसाठी मागवलंय का? हां येस. प्रसाद ठेवायला आणि मध्ये पण आहे छोटंसं. वाट्या 2 ताट प्लेट आणि चमचा पण आहे. प्लास्टिकचे असे दिवे पण आहेत. दिवे पण देऊ शकतो. जे तू घेतलेस आपल्या दारात ठेवले ते सेम दिवे सेम दिवे. छोटी साईज आहे. ही साईज आपण घेतली. दो-तीन दुकान छोड़ते हैं. छोट्या साईज पण खूप आहे. साईज वेगवेगळे आहेत. छोटी साईज आहे, मोठी साईज आहे. सर्व याच्यासाठी अलग अलग छोटी मोठी साईजेस आहे. हां म्हणजे आता छोटी साईज कितीला आहे? हे तुम्हाला 480ला 12 पीस आहे. 480ला 12 पीस आणि हे साईज त्याच्यावरची साईज ही आहे मला वाटतं. नाही याची वरची ही आहे.
ही तुम्हाला येते 600. 600 12 पीस. कसं कसं आहे? मग त्याची पेक्षा ही थोडीशी आहे ना डिझायनिंगवाली दिलेली आहे. असे वगैरे आतमध्ये डिझाईन वगैरे दिली. ते तुम्हाला येते 900 रुपीज डझन. 900. चांगलं आहे पण ते वगैरे पण आहे बघ. स्टीलमध्ये पण आले पण बाप्पाचं हे खूप स्वस्त असतील ना दादा? नाही पण ही कॉस्टली आहे, पण एकदम जाड आणि एकदम व्यवस्थित पॉलिश वगैरे. कशी आहे तिची कॉस्ट अंदाजे दाखवा? 960 रुपये डझन. हां म्हणजे ते मटेरियल जरासं आहे म्हणून. पण तरी बरेच ऑप्शन्स आहेत, काय काय भरपूर. हळदी कुंकूसाठी स्पेशली वाट्या पण. पान वगैरे. हे कसं आहे? हे 720 रुपये डझन. आणि हे कसं आहे दादा? तुमच्याकडे पितळमध्ये आहे का? हे कितीला आहे दादा? 1800ला 12 पीस 1800ला 12. आणि हे 1500ला 12 पीस. छोटे आहे. नैवेद्यासाठी. त्याच्यावर चपाती के लिए यूज होता है. चपाती, पराठा, पेटीज, चेस्ट होल्डर. सॉरी. पितळेचा तवा. इथून परत प्राईस याची प्राईस काय दादा? 3420 है 2500 पर पीस. तर इथे पितळेच्या भांड्यांचं म्हणजे तांबे, पितळ, स्टील, ॲल्युमिनियम सर्व जी तुम्हाला जशा प्रकारची भांडी हवेत, पितळेची आणि तांब्याची भांडी स्पेशली की जी जुन्या पद्धतीची किंवा खूप मस्त अशी भरपूर व्हरायटी इथे तुम्हाला बघायला मिळेल. तर खूप सारे घंगाळ, टोप वगैरे भरपूर बघा. स्टील पेक्षा जास्त बाहेर सगळं पितळेचं आणि तांब्याचंच लावलेलं आहे. आणि मी सध्या एवढी पितळ आणि तांब्याची एवढी नाही, पण पितळेची एवढी मोठी मी फॅन झाली आहे ना. पहिले ह्या गोष्टी मी बघायची सुद्धा नाही आणि आता मला ह्याच म्हणजे गोष्टी इतक्या अट्रॅक्ट करतात ना. आणि खरंच तर तितक्या प्रॉस्परस सुद्धा आहेत, म्हणूनच आपलं लक्ष ते केंद्रित करून घेतात. तर इथे बघा बरेच प्रकारचे लग्नासाठी वगैरे जी ही भांडी वगैरे भरपूर लागतात, तर सर्व काही अवेलेबल आहे. मूर्ती सुद्धा आहेत, तर मी माझी बाप्पांची मूर्ती सुद्धा इथूनच घेतली होती. आणि बघा बऱ्याच प्रकारची आपल्या घंट्या, परत मी दरवाजामध्ये जी लावलेली आहे तर ती सुद्धा, म्हणजे जो दिवा लावलेला आहे तो सुद्धा इथे मिळतो. तर भांड्याने इथे कलई सुद्धा करून मिळते बघा. इथे बरीच कलई केलेली भांडी सुद्धा होती. तर इथे आलात ना तुम्ही, तर इथे हे आहेत प्रवेश दादा, आणि इथे आलात ना तर हे तुमच्या सोबत आणखीन भरमसाठ गप्पा मारतील. भांड्यांच्या बाबतीत मला आवडणारी सर्वात मजेशीर आणि छान गोष्ट ती म्हणजे की असं नाव लिहून ठेवता येतं, डेट लिहून ठेवता येते, की जेणेकरून देणाऱ्याला आणि घेणाऱ्याला दोघांनाही ती गोष्ट आयुष्यभर लक्षात राहते. जेव्हा पण ते भांडं वापरात येतं ना, तर तेव्हा आपलं आपसूक लक्ष जातं आणि खूप भारी वाटतं. तर आत्ता जस्ट आलो आम्ही कल्याण वेस्टवरून. बरंच दुसरे आणखीन 1-2 कामं सुद्धा होते, ते कामं सुद्धा केले. आणि तुम्ही बघितलं असेल की मी तुम्हाला दाखवलं की खूप साऱ्या वस्तू, मला बऱ्याच ताईंनी कमेंट केली होती की ताई संक्रांतीच्या वाणासाठी काय काय देऊ शकतो, हळदी कुंकूच्या वाणासाठी काय काय देऊ शकतो, तर ते आम्हाला थोडक्यात तू दाखव. तर प्लास्टिकच्या तर बऱ्याच वस्तू असतात, किंवा तुम्ही हे जसं बायका काय काय कडधान्य देतात, साखर देतात, साबण देतात, शॅम्पू देतात, काय 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 देतात, म्हणजे वापरायची जे आता ते कसं 10-10 रुपयाला वगैरे सोपं पडतं घ्यायला द्यायला. कारण लिमिटेड बायका येणार असतील तर ठीक आहे आपण असं घेऊ शकतो, पण जर भरपूर बायका येत असतील लॉटमध्ये तर मग आपल्याला ते परवडत नाही. तर त्याच्यामुळे साध्या बऱ्याच गोष्टी आहेत, म्हणजे प्लास्टिकच्या तर म्हणजे लिमिटेड गोष्टी आहेत की किती साऱ्या गोष्टी तुम्ही प्लास्टिकमध्ये घेऊ शकता. त्यानंतर बरंच आणखीन जसं मी तुम्हाला सांगितलं की कडधान्य आहे, साखर आहे, चणे आहेत, शेंगदाणे आहेत, खूप काय 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 सगळं देतात बायका. पण मी जे घेतलं स्पेशली हळदी कुंकूसाठी, तर मी खूप जास्त बायकांना नाही बोलवत, लिमिटेड बायकांनाच बोलवते हळदी कुंकू. आणि मी हळदी कुंकू फक्त पहिले जे 5 वर्ष हळदी कुंकू असतं ते केलं होतं, नंतर नव्हतं केलं कारण तेव्हा मी जॉबला जात होती.
तर त्याच्यामुळे मला एवढं सगळं करायला तेव्हा जमायचं नाही आणि त्याच्यामुळे मी नव्हतं केलं. 5च वर्ष केलं होतं. पण मग आता मी काय करते की जेव्हा महालक्ष्मीचा शेवटचा गुरुवार असतो ना, मी तेव्हाच हळदी कुंकू देऊन देते. कारण नंतर तसं पण मकर संक्रांतच्या वेळेला मी हळदी कुंकू स्पेशल असं हळदी कुंकू करत नाही. तर मग ह्या वेळेला जेव्हा मग मी आता शेवटच्या गुरुवारी जेव्हा बोलवते बायकांना, तर मग तेव्हाच ते हळदी कुंकूसुद्धा देऊन टाकते. तर म्हणून मग मी लाईट आपल्याला काहीतरी सिग्नल देते वाटते, त्याचे सेल संपत आले. तर मी हळदी कुंकूला देण्यासाठी म्हणजे आता महालक्ष्मीचा जो तो शेवटचा गुरुवार आहे, तर तेव्हा मी हळदी कुंकू करते. तर तेव्हा देण्यासाठी मी घेतलेला आहे तो म्हणजे असा सुंदर असा करंडा घेतला आहे मी, म्हणजे ज्याच्यामध्ये कुंकू घालून द्यायचं आहे. कारण जे आपण म्हणजे आता हे करतो कुंकुमार्चन करतो, तर आपण कुंकुमार्चन करताना कसं असतं, जे मी कुंकू लावते रेग्युलर, तर ते कुंकुमार्चनचं कुंकू आपण अशा छानपैकी करंड्यात ठेवून वेगळा असा ठेवू शकतो. तर त्याच्यासाठी मी हे करंडे घेतले असे छान कुंकवाचे. तर हे मला म्हणजे ॲक्च्युली महाग आहे. जर तुम्ही सिंगल पीस घ्यायला गेला तर त्याची MRP 140 रुपये लिहिली आहे. पण मला हे मी 12 पीस घेतले, तर त्याच्यामुळे मला 100ला एक पडला. म्हणजे 1200ला मला हे 12 पडले. आणि क्वालिटी खूप चांगली आहे. एकदम पातळही नाही, एकदम जाडही नाही आहे, ओके आहे. जसं करंडा पाहिजे तसाच आहे. त्याची डिझाईन मला खूप आवडली, खूप सुंदर वाटली. म्हणजे ही गोष्ट एखाद्याला आपण दिली ना, तर त्याला आयुष्यभर भले ही छोटीशी गोष्ट असेल, पण जेव्हा पण तुम्ही कुंकू लावाल तेव्हा तुम्हाला ते लक्षात येईल, तुम्ही लक्षात राहाल. तर असं मला असं वाटलं की थोडक्याच म्हणजे नेमक्याच लोकांना बोलवायचं, पण चांगलं काहीतरी द्यायचं. तर म्हणून मग मी असं घेतलं आहे. हे 12 पीस घेतले मी ह्याचे. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट जी घेतली, ॲक्च्युली हे काय देण्यासाठीच मला घ्यायचं होतं, त्याच्यासाठी मी गेली होती. प्लस मग तिथे मला हळदी कुंकूसाठी दिसलं काय ऑप्शन्स, तर म्हणून मी ते तुम्हाला दाखवले. आणि बरेच जण सांगत होते की ताई समई कुठे मिळते, समया कुठे मिळतात, सॉरी. तर ते दादा जे मी तुम्हाला दाखवले प्रवेश म्हणून, त्यांचंच दुकान आहे ते प्रवेश, तर तिथेच समया मिळतात. ते दादा खूप सांगत होते की ताई खूप कुठून लोकांच्या ऑर्डर म्हणजे समईसाठी आल्यात. ज्यांनी समई बनवली होती, जी मी समई घेतली होती ना, तो त्यांचा लास्ट स्टॉक होता समईचा, म्हणजे लास्ट पीस त्यांनी दिला होता मला. आणि त्याच्यानंतर सेम साईज आणि सेम समई डिझाईन, एवढ्या साऱ्या समया त्यांना ऑर्डर आली. तर त्याच्यामुळे ते पण सांगत होते की जे बनवणारे होते, जिथून मागवलं तर ते पण त्यांना विचारत होते, अरे एकच डिझाईनचे किती समई ऑर्डर करशील. तर मला खूप भारी वाटलं की तुम्हाला माझी चॉईस आवडते. आणि तुम्ही म्हणजे डोळे बंद करून मी तर म्हणेन की तुम्ही ज्या गोष्टी एवढ्या लांबून ते सांगत होते की नांदेड, पुणे, खूप लांबून ठिकाणाहून लोक फोन करून ऑर्डर करतात. तर खूप चांगलं वाटलं मला. आणि ते दादा पण पर्सनली खरंच खूप चांगले आहेत, रिजनेबल रेटमध्येच वस्तू देतात. म्हणून मी त्यांना म्हणून मी ती गोष्ट तुम्हाला दाखवली. आणि दुसरी गोष्ट घेतली की ती म्हणजे हा आपला दिवा मला तिथे दादांकडे दिसला. तर हा दिवा मला तिथे 1250ला पडला. प्राईज याची आहे, पण त्यांनी 1250मध्ये दिला मला हा दिवा बघा. तर हे सगळ्या ॲक्च्युली ह्याची प्राईस सांगायची नाही आहे मला खरं सांगायला गेलं तर, कारण हे ज्यांना देणार ते पण ही गोष्ट बघणार. मग ते दिलेल्या गोष्टीची जर प्राईस सांगितली तर मग ते चांगलं नाही वाटत. तर म्हणून तरी पण मी ह्याची सांगितली, कारण हा दिवा खूप जणांना हवा आहे अजूनही आणि मिळत नाही आहे सेम दिवा. जर तुम्हाला असा दिवा हवा असेल तर तुम्ही जो नंबर मी दादांचा कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये, दुकान कुठे आहे ते पण मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही असा दिवा ह्याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही दादांना सांगा, ते तुम्हाला असेल स्टॉकमध्ये भेटत असेल तर अवेलेबल करून देतील. खूप सुंदर दिसतो हा दिवा. माझ्याकडे तर तुम्ही बघितलं की किती वर्ष झाले हा दिवा आहे. आणि कोणी एंट्रन्सला म्हणजे इतकं सुंदर असं मस्तच वाटतं, काय सांगू. तुम्ही बघता माझ्या एंट्रन्सला नेहमी. त्यानंतर मी ही प्लेट घेतली जी मला खूप आवडली. पूर्ण पितळेची प्लेट आहे, नैवेद्याची प्लेट आहे, केळीचं पान. तर मी हे 2 घेतलेत. एक मला द्यायची आहे आणि एक मी माझ्यासाठी घेतली, बाप्पासाठी म्हणजे माझ्या देवांसाठी. तर नव्हतं माझ्याकडे, होतं ते आधी खूप छोटं होतं केळीचं पान आणि ते पण प्लास्टिकमध्ये होतं. तर त्याच्यामुळे दिसलं तिथे समोर. तर माझी नजर तुम्हाला माहिती आहे की चौफेर फिरत असते. ते दादा पण तेच सांगत होते की ताई तुम्ही वस्तू एकदम म्हणजे जे बोलतात ना की नजर एकदम तुमची स्ट्रॉंग आहे, पटापट वस्तूंवरती पडते. तर तसंच आहे. तर हे मला आवडली ही प्लेट आणि एकदम मस्त आहे,
खूप जास्त जाड आणि जड घेऊन पण काय करायचं आहे आपल्याला, खूप जास्त जड घेऊन मग ते उचला पाचल्याला वगैरे पण खूप त्रास होतो. तर ही ओके आहे, साईज पण मस्त आहे आणि वजन पण तितकं जास्त नाही आहे. तर ह्या प्लेट्स मी 2 घेतल्या त्यांच्याकडून. आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवलं की मी कढई घेतलेली आहे. तर ही कढई घेतली, ही बड्डे गर्लसाठी घेतली. आता काय बड्डे गर्लने जर व्हिडिओ बघितला तर बड्डे गर्लला समजून जाईल, पण आता तुम्हाला पण दाखवायचं आहे म्हटल्यावरती तर मला दाखवायलाच लागेल. तर बघा ही अशी कढई घेतली मी, पितळेची आहे. आणि मुद्दामून मी हे घेतलं, माझ्या कढईला ॲक्च्युली हे साईडला नाही आहे, ही फक्त अशीच प्लेनच आहे माझ्याकडे कढई. पण ह्याचा खूप उपयोग होतो, कारण कधी कधी जेव्हा रस्सा भाजी किंवा काय असते तेव्हा आपण जेव्हा पकडीने उचलायला जातो ना, तर कधी कधी कढई सरकते सुद्धा आणता आणता. तर त्याच्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे ग्रीप असणं. हे तुम्ही ॲटलिस्ट रुमाल वगैरे घेऊन अशी कढई पकडू शकता. म्हणून कढई जेव्हाही घ्याल तर तेव्हा अशी कानाचीच कढई घ्या आणि प्लेन घ्या, म्हणजे की घासण्यासाठी एकदम इझी पडते. जर तुम्ही ठोक्यांची कढई घेतात ना, तर ते आतमध्ये सुद्धा असं काळं काळं जमा होतं ठोक्यांना आणि बाहेरून पण व्यवस्थित क्लीन निघत नाही. बघा या कढईचा आवाज, तर जाड आहे चांगली, याची थिकनेस बघा किती आहे कढईची. तर खूप मस्त आहे, जाड आहे कढईची. पण मी प्राईस नाही सांगणार, कारण मग तिला माहीत पडेल ना प्राईस सांगितलं तर मग बड्डेचं काय तिला सरप्राईज काहीच नाही राहणार. तर कढई आहे, पण तुम्ही दादांकडे गेलात तर तुम्हाला खूप रिजनेबल रेटमध्येच ते सगळ्या गोष्टी देतील, मी तुम्हाला सांगते. तर तुम्ही त्यांना विचारू शकता प्राईस काय आहे काय नाही. तर हे या सगळ्या गोष्टी मी घेतल्या, मग एवढी शॉपिंग केली. आणि त्यानंतर त्यांच्याकडे मी टिफिन बॉक्स घेतला. म्हणजे ह्यांना मी टिफिन घेतलेला होता ना, तर त्याचा असाच सेम घेतला आहे मी यांना, पण जो खालचा जो चपातीचा डब्बा आहे तर तो त्यांचा तुटला आहे, कारण तो प्लास्टिकचा होता. तो मला कधीपासून असं वाटत होतं की मी चेंज करू, पण बाकी डबे चांगले होते म्हणून मी चेंज नव्हता केला. तो मी मिल्टनचा घेतला होता तेव्हा. तर हा काहीतरी नॅनो 9 अशी काहीतरी कंपनी आहे. 650ला पडला मला हा टिफिनचा पूर्ण सेट. आणि खूप मस्त आहे बघा तुम्ही, असे 2 डबे आहेत आतमध्ये याच्यामध्ये आणि व्यवस्थित आहे साईज. हे पण त्यांनी मला जे सांगितलं की हे 1 नंबर प्लास्टिक आहे. प्लास्टिकमध्ये सुद्धा बरीच व्हरायटी असते, तर हे त्यातलं 1 नंबरचं प्लास्टिक आहे. प्लस आतमध्ये बघा इथे डबल कोटिंग आहे, म्हणजे तुम्ही भाजी वगैरे जी नेता ती आतमध्ये गरमच्या गरम राहते. कारण ह्याला जसं ट्रायप्लायचं भांडं कसं असतं बघा, कोटिंग असते आतमधून. इथून बघा याला एक होल आहे छोटा, दिसतो तुम्हाला, की जिथून त्याचं जी वाफ बनते ना भाजीची, ती इथून बाहेर पडते वाफ. तर असं याचं डबल कोटिंग आहे पूर्ण आतमध्ये भांडं. तर असे 2 डबे आहेत. प्लस याची वॉरंटी असते, ते सांगत होते 5 वर्षाची का काय याची वॉरंटी आहे. काहीही झालं, झाकण लीक तर होत नाही, ते स्वतः यूज करून त्यांनी बघितलं आहे. आणि काहीही झालं तरी आपल्याला याचं झाकण वगैरे रिप्लेस करून मिळतं. तर अजून काय पाहिजे आपल्याला. तर असे हे 2 डबे आहेत याच्यामध्ये. एका डब्यात भाजी, एका डब्यात दुसरं काही नेऊ शकता. आणि खाली हा चपातीचा डबा आहे. इथे हे डबे असे बसतात ह्याच्यामध्ये. आणि मला असा हवा होता, म्हणजे स्टीलमध्ये डब्बा हवा होता. ह्यांचा आधीचा जो डब्बा होता ना, तो इथे पूर्ण प्लास्टिकचा होता आणि वरचे हे डबे असे स्टीलचे होते. पण डब्याची क्वालिटी खरंच खूप मस्त आहे, मला खूप आवडली. मी ऑनलाईनसुद्धा चेक केले, मिल्टनची प्राईस 1000 रुपये होती. 1000 रुपये, 900, 1200. मी आत्ता रिसेंटलीच बघत होती डब्बा घेण्यासाठी, पण हा मला 650ला मला खरंच खूप परवडेबल वाटला आतमध्ये. आणि स्टील पण खूप चांगल्या क्वालिटीचं स्टील आहे. आणि वरती हे याला असं झाकण आहे. तर असे हे डबे या खाच्यामध्ये बघा असे बरोबर बसतात. आणि दुकानातून घेण्याचा फायदा हा असतो, आणि ओळखीच्या दुकानातून घेण्याचा फायदा हा असतो की तुम्हाला काहीही प्रॉब्लेम झाला तर तुम्ही त्यांना जाऊन विचारू शकता. ऑनलाईन जर आपण वस्तू घेतली, आणि ऑनलाईनमध्ये बरेचदा मला काही खराब भरपूर अनुभव आलेत. वस्तू रिटर्न करण्यामध्ये सुद्धा खूप प्रॉब्लेम येतो, आणि जशी आपण वस्तू त्याच्यात बघतो चित्रामध्ये तर तशीच येते असं पण नसतं. कधी कधी बऱ्याचशा वस्तूंमध्ये फसायला होतं. तर त्याच्यामुळे त्यांच्याकडून मागे मी निष्ठाचा डब्बा घेतला होता, टिफिन बॉक्स. खरंच खूप खूप चांगला टिफिन बॉक्स निघाला तिचा, म्हणून मग मी ह्यावेळी ह्यांचा डब्बा पण तिथूनच घेतला. तर टिफिन पण छान आहेत त्यांच्याकडे. तर बस एवढी शॉपिंग केली. आता तुम्हाला काय जण असं म्हणतं एवढी शॉपिंग केली, पण ह्या सगळ्या गरजेच्या गोष्टी, त्यातल्या अर्ध्या गोष्टी, तर अर्ध्या काय म्हणजे सगळ्याच गोष्टी ॲक्च्युली द्यायच्याच गोष्टी आहेत. फक्त टिफिन बॉक्स आहे
बाकी सगळ्या गोष्टी देण्यासाठीच आणल्या मी. माझ्यासाठी ह्या वेळेला फक्त ती प्लेट आणली आहे, म्हणजे नैवेद्याचं ताट आणलं आहे, बाकी मी काहीच आणलेलं नाही आहे. तर अशी आजची शॉपिंग होती. तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला ह्यातलं असं काय हवं असेल, घ्यायचं असेल, तर दादांचा नंबर दिलेला आहे, तर तुम्ही तिथे कॉल करून त्यांना विचारू शकता. तर पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.